अखिलेश यादव यांना सीबीआयने समन्स पाठवले। सीबीआयकडून अवैध खाण प्रकरणात समन्स पाठवण्यात आलंय। तर दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले। 2016 मधील खाण गैरव्यवहार प्रकरणी आता त्यांना समन्स बजावण्यात आला आहे। त्यामुळे आगामी काळात या बाबतीत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अखिलेश यादव यांना सीबीआयच्या वतीनं समन्स पाठवण्यात आलं। 2016 मधील खाण गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे। त्यांना समन्स बजावण्यात आलेला आहे। अखिलेश यादव यांना सीबीआयकडून आता समन्स पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे अखिलेश यादव यांच्या संदर्भात नेमक्या भविष्यात काय घडामोडी घडतात, अवैध खाण प्रकरणात समन्स बजावण्यात आले, मात्र या बाबतीत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। 2016 मधील खाण प्रकरणामध्ये यांना आता समन्स बजावण्यात आला। अखिलेश यादव यांना सीबीआयने समन्स बजावलेले आहे। सीबीआयकडून अवैध खाण प्रकरणात समन्स बजावण्यात आलेला आहे। दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलं। त्यामुळे अखिलेश यादव हे या चौकशीसाठी उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 2016 मधील हे खाण गैरव्यवहार प्रकरण आहे आणि त्या संदर्भात अखिलेश यादव यांना सीबीआयने समन्स पाठवले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।